तोंडावरती पिंपल्स आलेत, वजन वाढतंय, वजन कमी होत नाहीये, केस गळती होते. असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास 12 वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंखे मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणार आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, चला तर सुरू करूया. मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स हव्यात ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. नमस्कार, थँक्यू. ओके. सो मॅम, माझा पहिला कॉमन क्वेश्चन, सध्याच्या सिच्युएशनला भरपूर जणांचे वेट वाढत जात आहे. माझ्या भरपूर साऱ्या भगिनी आहेत तर ज्यांचा असा प्रश्न असतो की आमचं वेट खूप वाढतंय, तर मग त्यासाठी वेट लॉस साठी आम्ही काय केलं पाहिजे? वेट लॉस साठी तुम्ही काय टिप्स द्याल? वेट लॉस हे फार ट्रेंडिंग टॉपिक चाललंय सध्या, व्हायरल. प्रत्येक जण येतो वेट लॉस साठी, हे करतो ते करतो. क्रॅश डाएट येत आहे, इंटरमिटेंट फास्टिंग हो, येते, कीटो इंटरमिडिएट. हो. डाएट केले जात आहे. तर हे खूप कॉमन, पण आपण मेन रिझन फाइंड आउट केलं पाहिजे. एक्झॅक्टली वेट गेन झालं कशामुळे आहे? काही मेडिकल कंडिशन आहे का? लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे का? किंवा कधी कधी खूप स्ट्रेस वाढलाय, माझं ॲपेटाईट बिघडलंय, ऑल ऑफ अ सडन मी त्या स्ट्रेसमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप केलेला आहे आणि म्हणून मग मला वेट गेन झालेलं आहे. ही केस असू शकते. तर त्या केसमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स, लाईफस्टाईल मॅनेजमेंट हे मेन फोकस असले पाहिजे दॅन वेट लॉस. आपण जेव्हा मेन रिझनवर फोकस करतो, वेट लॉस हा परत रिव्हर्ट होत नाही. नाहीतर मग लोक असतात, क्रॅश डाएट करतात, 10 किलो वजन कमी केलं, वेट लॉस प्रोसेस सोडली, परत 12 किलो गेन केलं. मग असं करण्यात तुम्ही फक्त तुमच्या शरीरासोबत खेळताय, बाकी काहीच करत नाही. तर जे काय तुम्ही मेन रिझन जेव्हा फाइंड आउट करतात, तुम्ही मेन जिथं प्रॉब्लेम आहे ती गोष्ट प्रिव्हेंटिव्ह वेने जर तुम्ही ट्रीट करतात, ऑटोमॅटिकली तुमचं वेट लॉस इझी होऊन जातं आणि रिव्हर्ट होत नाही.